तुम्हालाही वाटतं का ट्रॅडिशनल फॅशन म्हणजे जुनाट आणि वेस्टर्न आउटफिट म्हणजे मॉडर्न? इंस्टाग्राम फॅशन ट्रेंड्स म्हणजेच अल्टिमेट फॅशन अथॉरिटी आणि ते सांगतात ते केलं नाही तर आपण काकूबाई ठरू. आज आपण फॅशन मिथ्स आणि अशा ओव्हररेटेड फॅशन ॲडवाइसेस बद्दल बोलूया. मिथ 1, पारंपरिक म्हणजे जुनाट. आपण समजतो पारंपरिक कपडे म्हणजे जुनाट आणि वेस्टर्न म्हणजेच मॉडर्न. पण परंपरा कधीच जुनाट नसतात, फक्त स्टायलिंग काळानुसार बदलत राहतं. प्रादासारख्या मोठ्या ब्रँडला सुद्धा कोल्हापुरी चपलेची नक्कल महागात पडते, ती यासाठीच. मिथ 2, पारंपरिक म्हणजे समथिंग नॉन ग्लॅमरस. छान आकर्षक दिसायचं आहे तर काहीतरी वेस्टर्न हवं आणि पारंपरिक घातलं ना तर आपण काहीतरीच दिसू. हा गैरसमज मनातून काढून टाका. केवळ तिकडचे फॅशन इन्फ्लुएन्सर्स काहीतरी सांगतात म्हणून आपण हे करायची काहीच गरज नाही. आणि ह्यालाच निगडीत आहे आपली पुढची मिथ की सोशल मीडिया म्हणजेच फॅशन अथॉरिटी. या इन्फ्लुएन्सर्सला सगळं कळतं. प्रत्यक्षात या इन्स्टा मॉडेल जे काही सांगतात ते आपण घालू शकू का हो? विचार करा. तुम्हाला आता रील्स दिसतील, उन्हाळ्यात क्रॉप टॉप घाला, कॉर्सेट घाला. हे पुणे मुंबई जाऊ दे, पण कोल्हापूर, सातारा, अमरावती यासारख्या ठिकाणच्या मुली हे घालू शकतील? घालतात? तुम्हाला काय वाटतंय? मला नक्की सांगा. मिथ आहे 4, ऑफिसचे कपडे. हा पण एक मोठा गैरसमज आहे की ऑफिसचे कपडे म्हणजे न्यूट्रल टोन्स असं काहीतरी हवं. व्यवसायासाठी सुटसुटीत कपडे हवेत हे जरी खरं असलं तरी भारतात ब्लेझर, पेन्सिल स्कर्ट घालायलाच हवा वाटतं तुम्हाला? सुधा मूर्तींना तर कर्तृत्व दाखवताना या साडीचा अडथळा कधी झाला नाही. सो वन रूल फिट्स ऑल असं काहीही नाही. तुमची स्टाईल तुमची आहे आणि ती ट्रेंड्सपेक्षा जास्त महत्त्वाची आहे.